लहान मुलं मोठ्यांचं किती अनुकरण करतात ना, याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला देते. ज्यावेळेस मी सकाळचा व्यायाम करत होते त्यावेळेसच रामनी माझं पाऊण असा पश्चिमोत्तासन करायला शिकलेला. सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त असा स्पंज डोसा आणि सोबत चटणी बनवलेली होती. आता मी शिवणकामाला बसणार म्हणजे रामसुद्धा माझ्याबरोबर चालू होणार. शिवणकाम आवरल्यानंतर दुपारचं जेवण करून आम्ही मार्केटमध्ये निघालो होतो. काही महत्त्वाची कामे देखील करायची होती. ज्यावेळेस मार्केटमध्ये गेलो त्यावेळेस गणेशोत्सव असल्यामुळे सगळीकडेच मूर्ती आणि बाकीच्या काही वस्तू विकण्यासाठी स्टॉल लागलेले होते. सगळ्यात आधी तर शिलाई मशीन रिपेअरिंगसाठी देऊन आम्ही ब्लाऊजचं काही मटेरियल घेण्यासाठी शॉपमध्ये गेलो. जे काही मटेरियल लागत होतं ते घेऊन लगेचच पाठीमागे आलो. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा आवरून घेतली आणि त्यानंतर थोडीशी भूक लागली होती म्हणून इथे हरभरा टाकून मस्त अशी खिचडी सोबत फरसाण आणि काही सॉस घेतलं होतं. खायचं सोडून रामचं खाण्यासोबत सुद्धा खेळणं चालू असतं. नेहमीप्रमाणे त्यानंतर रामला ग्राउंडवरती नेऊन थोडा वेळ खेळवला आणि येऊन पटकन संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. तर चला